नमस्कार. इयत्ता 11वी विषय इतिहास. प्रकरण 4. वैदिक काळ. मागील तासिकेमध्ये आपण वैदिक काळ, यामध्ये वैदिक वाङ्मय आणि समाज रचना याचा अभ्यास केलेला आहे. वैदिक वाङ्मयामध्ये प्रामुख्याने ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद हे 4 वेद म्हणजे वैदिक वाङ्मयाचा मूळ गाभा आहे. वैदिक वाङ्मयाची भाषा ही संस्कृत आहे. हे वैदिक वाङ्मय भारतातील सर्वाधिक प्राचीन साहित्य असल्याचे समजले जाते. या वेदासंबंधी मागील तासिकेमध्ये आपण माहिती घेतलेली आहे. त्याबरोबरच काही कालांतराने ब्राह्मण ग्रंथ, आरण्यके, उपनिषदे यांची रचना झाली. याचाही समावेश वैदिक साहित्यामध्ये करण्यात आला. आणि म्हणूनच वेदकालीन लोकजीवन याचा अभ्यास जर खऱ्या अर्थाने आपल्याला करायचा असेल तर वेद वाङ्मय किंवा वैदिक साहित्य हे महत्त्वाचे साधन आहे. वैदिक काळातील समाजरचना, कुटुंब व्यवस्था आणि दैनंदिन जीवन यांची माहिती या वैदिक साहित्यामधून आपल्याला मिळते. म्हणूनच वैदिक साहित्य हे तत्कालीन जीवन समजून घेण्यासाठी अतिशय उपयोगी आहे. असेच आपल्याला म्हणावे लागेल. आजच्या तासिकेमध्ये आपण वर्णव्यवस्था या संबंधी माहिती पाहणार आहोत. वैदिक काळामध्ये चातुर्वर्ण व्यवस्था अस्तित्वात होती. ही चातुर्वर्ण व्यवस्था सुरुवातीच्या काळात व्यवसायावरून म्हणजे त्याच्या कार्यावरून ठरवली जात असे. तो व्यक्ती
ज्या पद्धतीचे कार्य करतो, व्यवसाय करतो, यावरून त्याचा समावेश कोणत्या वर्णव्यवस्थेमध्ये करायचा हे ठरवले जाईल. मात्र पुढे पुढे याला संकुचित स्वरूपात पाहिले गेलं आणि नंतर ही वर्णव्यवस्था जन्मावरून ठरू लागली. म्हणजे वंश परंपरेने ती वर्णव्यवस्था पुढे चालू लागली आणि त्यामुळे त्यामध्ये बदल करणं अशक्य झालं. मात्र प्रारंभीची वर्णव्यवस्था ही त्या काळातील अतिशय अनुकूल स्वरूपाची वर्णव्यवस्था होती. त्याच्या कार्यावरून, व्यवसायावरून त्याचा समावेश त्या वर्णव्यवस्थेमध्ये केला जात असे. या वर्णव्यवस्थेमध्ये म्हणजेच वैदिक काळातील समाजामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र असे 4 वर्ण होते. म्हणजे याला चातुर्वर्ण व्यवस्था असे म्हटले जाते. या 4 वर्णावर आधारित या व्यवस्थेचा उल्लेख ऋग्वेदामधील 10व्या मंडलात येतो. आणि मग वैदिक काळाच्या उत्तरार्धामध्ये वर्णव्यवस्थेतील जी प्रारंभीची लवचिकता होती वर्णव्यवस्थेच्या संदर्भामध्ये, ही लवचिकता नष्ट होत गेली. त्यातच जातीव्यवस्था रुजली आणि समाजामध्ये विषमता निर्माण होत गेली. म्हणजेच प्रारंभीच्या काळामध्ये वर्ण आणि जात, यावरून वर्ण आणि जात ही त्याच्या व्यवसायावरून ठरत असे. मात्र नंतर ती हळूहळू जन्मावरून ठरू लागली. म्हणजेच वर्णव्यवस्थेची ही लवचिकता नष्ट झाली आणि मग ज्या वर्णामध्ये जो जन्माला आला तो वंश परंपरेने त्याच वर्णामध्ये राहू लागला. मग वरचे वर्णव्यवस्थेतील ब्राह्मण, क्षत्रिय हे जे श्रेष्ठ वर्ण मानले जाऊ लागले आणि मग यांच्या माध्यमातून शूद्र वर्णाची अवहेलना होऊ लागली. मात्र प्रारंभीच्या काळामध्ये हे व्यवसायावरून होतं, त्याच्या बौद्धिक क्षमतेवरून होतं, त्याच्या कर्तृत्वावरून या पद्धतीने त्याचा कोणत्या वर्णामध्ये समावेश करायचा हे ठरत असे. नंतर मात्र जात आणि वर्णव्यवस्था ही जन्मावरून ठरू लागली आणि वर्णव्यवस्थेला एक वेगळे वळण आले. आणि मग पहिल्या वर्ण शेवटच्या वर्णावर, ज्याला शूद्र समजले जाते, त्या वर्णावर अन्याय करू लागले आणि वर्णव्यवस्था जन्मावरून पुढे चालू लागली. आणि मग ही वर्णव्यवस्था पुढे चालून समाजघातक ठरली, विषमता पसरवणारी ठरली. विषमतेला बळ देणारी ठरली असेच म्हणावे लागेल. मात्र प्रारंभीची या वर्णव्यवस्थेची स्थिती जर पाहिली तर ती वेगळ्या प्रकारची होती. असेच म्हणता येईल. त्यामुळं वैदिक काळामध्ये अशा प्रकारे चातुर्वर्ण व्यवस्था होती आणि त्यामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र असे 4 वर्ण होते. या वर्णावर आधारितच
समाज व्यवस्था चालत होती. वर्णव्यवस्थेनंतर आश्रमव्यवस्था. या घटकाचा विचार करताना वैदिक काळातील समाज व्यवस्थेमध्ये आश्रम व्यवस्था अस्तित्वात होती. मानवी आयुष्याचे 4 टप्पे मानून, म्हणजे या 4 टप्प्यातूनच व्यक्तीने आपले जीवन कसे व्यतीत केले पाहिजे याचा आदर्श वैदिक लोकांनी, वैदिक संस्कृतीतील लोकांनी घालून दिलेला होता. म्हणजे या 4 टप्प्याप्रमाणेच माणसाने जीवन जगले पाहिजे हा एक प्रकारचा आदर्श त्यांनी घालून दिला होता. यानुसार या 4 टप्प्याची विभागणी करत असताना पहिला टप्पा हा ब्रह्मचारी आश्रम. दुसरा टप्पा गृहस्थ आश्रम, तिसरा टप्पा वानप्रस्थ आश्रम आणि चौथा आणि अंतिम टप्पा संन्यास आश्रम. अशी 4 टप्प्यामध्ये विभागणी केली गेलेली होती. तर या 4 टप्प्यामध्ये जीवन जगत असताना ते कशा पद्धतीने जगलं पाहिजे, कशा पद्धतीने त्याचं पालन केलं पाहिजे या संबंधीची माहिती आपल्याला घेता येईल. जसं की ब्रह्मचारी आश्रमामध्ये म्हणजेच प्रारंभीची अवस्था, जन्मापासून ते पुढील काही वर्ष, विशेष करून बालवयातील अवस्था प्रामुख्याने म्हणता येईल. या अवस्थेमध्ये ब्रह्मचर्य आश्रमात व्रतस्थ वृत्तीने राहिले पाहिजे. त्याच्यासाठी काही नियमावली घालण्यात आलेली होती की ते राहत असताना कशा पद्धतीने राहिलं पाहिजे. या ब्रह्मचर्य आश्रमामध्ये व्रतस्थ वृत्तीने राहून ज्ञान आणि व्यवसायासाठी लागणारे कौशल्य संपादन केले पाहिजे. एका अर्थाने शिक्षण घेतले पाहिजे, ज्ञान मिळवले पाहिजे. म्हणजेच प्राचीन काळामध्ये अशा प्रकारे ब्रह्मचर्य आश्रमामध्ये गुरुकुल पद्धतीने शिक्षण दिले जात असे. गुरुगृही जाऊन शिक्षण घेतले जात असे आणि व्रतस्थ वृत्तीने गुरूंची सेवा केली जात असे आणि त्या ठिकाणी विनम्रपणे ज्ञान मिळवणे, शिक्षण घेणे, कौशल्य प्राप्त करणे याचा समावेश असे. म्हणजेच गुरूंच्या आज्ञेप्रमाणे राहणे थोडक्यात आणि त्यांनी दिलेलं शिक्षण घेणे. अशा प्रकारे वैदिक काळामध्ये ब्रह्मचर्य आश्रमाला
महत्वपूर्ण स्थान होते असेच म्हणावे लागेल. म्हणजेच एका अर्थानं पुढील आयुष्याची ब्रह्मचर्याश्रमामध्ये सिद्धोरी देण्याचेच काम केले जात होते. एक प्रकारचे संस्कार करण्याचे काम केले जात होते, त्याला वळण लावण्याचे काम केले जात होते, शिक्षण देण्याचे काम केले जात होते. दुसरा टप्पा म्हणजेच गृहस्थाश्रमाचा. या गृहस्थाश्रमामध्ये विवाह करणे व मातृपितृ ऋण फेडणे म्हणजेच आई वडिलांची सेवा आणि पत्नीच्या सहकार्याने गृहस्थाश्रम स्वीकारणे म्हणजेच पत्नीच्या सहकार्याने गृहस्थाश्रम पार पाडावा लागत असे. या पद्धतीची अपेक्षा होती आणि यातूनच आपला वंश पुढे चालू ठेवणे म्हणजेच मात्र पितृऋणातून मुक्त व्हायचे असेल तर गृहस्थाश्रम स्वीकारून पत्नीच्या सहकार्याने वंश परंपरा पुढे चालू ठेवणे हे कर्तव्य मानले जात असे. म्हणजेच लग्न करणे, संसार करणे, मुलांचे पालन पोषण करणे, आईवडिलांचा सन्मान सांभाळ करणे व नैतिकतेने वागणे अशी अपेक्षा गृहस्थाश्रमामध्ये होती. म्हणजेच या दुसऱ्या टप्प्यामध्ये होती. तिसरा टप्पा वानप्रस्थाश्रम. या वानप्रस्थाश्रमामधून संसार रूपी बंधनामधून मुक्त होणे, गृहस्थाश्रमाच्या कर्तव्यामधून निवृत्त होणे आणि आपली जबाबदारी आपल्या मुलांवर सोपवून यामधून आपण हळूहळू बाजूला सरकणे म्हणजे संसाराच्या अशा आकांक्षा सोडून वानप्रस्थाश्रमामध्ये प्रवेश करणे आणि आपलं जे कर्तव्य आहे ते कर्तव्य बाजूला ठेवून कर्तव्यातून आपल्या कार्यातून निवृत्त होणे, मात्र मुलाबाळांना आवश्यकतेप्रमाणे मार्गदर्शन करणे, मात्र त्याच्यामध्ये जास्त लुडबुड न करता, हस्तक्षेप न करता त्यांना दिशा देण्याचं काम वानप्रस्थाश्रमामध्ये अपेक्षित होते. त्याचबरोबर ईश्वर चिंतनामध्ये वेळ घालवणे अशी एक कल्पना होती. थोडक्यात उताराकडे लागलेला काळ असेच या अवस्थेला म्हणता येईल. आपली जबाबदारी पार पाडून यातून बाहेर पडणे आणि मुलाबाळावर जबाबदारी सोपवणे आणि आपण केवळ मार्गदर्शकाची भूमिका करणे आणि जमलं तर ईश्वर चिंतन यामध्ये वेळ घालवणे. हा
वैदिक समाजातील तिसरा टप्पा. या टप्प्यामध्ये हळूहळू संसाराचा, घराचा मोह सोडून देणे व मनुष्य वस्तूपासून दूर राहणे, थोडक्यात त्याला त्याग करणे असेही म्हटले जाईल. वैदिक काळातील आश्रम व्यवस्थेतील चौथा टप्पा, त्याला संन्यासाश्रम असे म्हटले जाते. या संन्यासाश्रमामध्ये तर जो काही थोडाफार मोह, माया राहिलेले आहे त्याचाही त्याग करणे, म्हणजेच मायापाशाचा त्याग करून आपल्या घर प्रपंचातून बाहेर निघणे आणि दूर कुठेतरी जाऊन संन्यासी वृत्तीचं आचरण करणे, संन्यस्त राहणे. आपल्या कुटुंबाचा, आपल्या लोकांचा, आपल्या घराचा त्याग करून दूर निघून जाणे. या काळामध्ये एका ठिकाणी वस्तू करू नये, स्वतःवर काही निर्बंध लादून घ्यावे, कुटुंबापासून दूर राहावे. आणि पूर्णपणे संसाराचा त्याग करणे, त्यापासून अलिप्त राहणे. तसं पाहिलं तर अगोदरच वानप्रस्थाश्रमामध्ये याची काही प्रमाणात सुरुवात झालेली असते, मात्र काही प्रमाणात मार्गदर्शन करण्याचे, दिशा देण्याचं काम वानप्रस्थाश्रमामध्ये म्हणजेच तिसऱ्या टप्प्यात होत असतं. पण चौथ्या टप्प्यामध्ये मात्र पूर्णपणे संन्यस्त व्यक्तीप्रमाणे आचरण करणे, संन्यास घेणे, थोडक्यात असंच आपल्याला म्हणता येईल. म्हणजेच मोह, माया हे जे पाश आहेत या सगळ्यांचा त्याग करून एका ठिकाणी वस्ती न करता सातत्याने संन्यास घेणे, ईश्वर चिंतन करणे आणि आपले उर्वरित राहिलेले आयुष्य अशाच पद्धतीने कंठवणे, या प्रकारची आश्रम व्यवस्था वैदिक काळामध्ये घालून दिलेली होती. आपण पाहिल्याप्रमाणे पहिला टप्पा ब्रह्मचारी आश्रम, म्हणजे ब्रह्मचर्य स्वीकारणे, व्रतस्थ वृत्तीने राहणे, गुरुच्या सानिध्यात राहून ज्ञान कौशल्य आत्मसात करणे. दुसरा टप्पा गृहस्थ आश्रमाचा, म्हणजे गृहस्थ आश्रम स्वीकारणे, विवाह करणे, पत्नीच्या साह्याने संसार करणे वगैरे. तर तिसरा टप्पा वानप्रस्थ आश्रमाचा, केवळ दिशादर्शक किंवा मार्गदर्शकाची भूमिका आणि हळूहळू ईश्वर चिंतनाकडे जाणे आणि मोह हळूहळू कमी करणे. आणि शेवटचा टप्पा संन्यास आश्रम, म्हणजेच कुटुंबापासून, घरापासून, आपल्या आप्तेष्टापासून, थोडक्यात सांसारिक जीवनाचा त्याग करून संन्यास घेणे, याला संन्यास आश्रम असं म्हटलेलं आहे. या पद्धतीची वैदिक काळामध्ये आश्रम व्यवस्था पाडण्यात आलेली होती. प्रारंभीच्या काळात आपण वर्ण व्यवस्था पाहिली,
ज्यामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. मात्र या वर्णव्यवस्थेला शेवटच्या टप्प्यामध्ये ही वर्णव्यवस्था प्रारंभीच्या काळातील जी वर्णव्यवस्था होती तशी राहिली नाही. म्हणजेच व्यवसायावरून, त्याच्या कार्यावरून वर्णव्यवस्था ठरवली. मात्र पुढे पुढे ती वर्णव्यवस्था जातीवरून आणि जन्मावरून ठरू लागली. याप्रमाणे वैदिक काळामध्ये अशा पद्धतीची वर्णव्यवस्था आणि आश्रमव्यवस्था अस्तित्वात होती. या सर्वांची माहिती वैदिक वाङ्मयामध्ये आलेली आहे. जसे चातुर्वर्ण, चार वेद, चार वेदामध्येच अशा पद्धतीची चातुर्वर्ण व्यवस्था, चार आश्रम व्यवस्था याही सांगितलेल्या आहेत. म्हणून आपल्याला या ऋग्वेद, अथर्ववेद, सामवेद आणि यजुर्वेद या वेदामधून वैदिक कालीन चालीरीती, रीतिरिवाज, वर्णव्यवस्था, आश्रमव्यवस्था, राणी या सर्व गोष्टींची माहिती आपल्याला मिळताना दिसते. म्हणूनच वेदांना महत्व आहे. कालांतराने त्याच्यानंतर अनेक उपनिषद आली, आरण्यके आली, ब्राह्मण ग्रंथ आले, पण प्रारंभीचे वेद हेच महत्वाचे होते हे आपल्याला दिसून येते.